नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत कृषी विभागाची जी जाहिरात येणार आहे त्याबद्दलचा आकृतीबंध लवकरच मंजूर करण्यात आलेला आहे। तर याबद्दलचं हे जे अपडेट आहे त्याबद्दल आपण इथे डिटेल मध्ये बघणार आहोत की काय आहे हा आकृतीबंध आणि किती जागा मंजूर होणार आहेत। जे 4 कृषी विद्यापीठा अंतर्गत आहेत तर त्यामध्ये रिक्त पदे किती आहेत आणि किती पदांची भरती होणार आहे याबद्दलचं हे अपडेट आहे। तर तत्पूर्वी आपण जे बघूया जे आपल्या सरळ सेवेच्या ज्या बॅचेस आहेत त्या इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲप वरती तुम्हाला अवेलेबल होणार आहे। तर यामध्ये तुम्हाला सर्व जे टेस्ट सुद्धा उपलब्ध होणार आहेत, तसेच मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि त्याच्यानंतर जो गणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे तो तुम्हाला इथे कव्हर करून घेतला जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्न नुसार शिकवलं जाणार आहे। जे TCS आणि IBPS अंतर्गत जे चेंजेस करण्यात आलेले आहे, ज्याचे लेटेस्ट पॅटर्न नुसार त्याबद्दल इथे आपल्याला शिकवलं जाणार आहे आणि तुम्हाला ई-नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत। तसेच तुम्हाला टेस्टद्वारे तुमचा स्कोर सुद्धा फाइंड आउट करता येणार आहे। जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता। 9226018181 या नंबरशी कॉन्टॅक्ट करा। आणि जर तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त 999 रुपये फीस पे करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 1 इयरची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड ॲक्सेस असा वॉच टाइम तुम्हाला इथे मिळणार आहे। तर काय आहे ते अपडेट आपण इथे बघून घेऊया की जे आकृतीबंध आहे जे अकोल्यामध्ये कृषी विद्यापीठा अंतर्गत जी बैठक झालेली, ज्यामध्ये कृषी मंत्री जे दत्तात्रय भरणे सर आहे त्या अंतर्गत या बैठकीमध्ये त्यांनी बोलण्यात आलेला आहे की जो आकृतीबंध आहे जो निश्चित केलेला आहे रिक्त पदांचा, जो माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत जो आपण रिक्त पदांचा आकृतीबंध मंजूर केलेला त्यामध्ये ही पदभरती आता होणार आहे। आणि या पदभरतीबद्दलचं जे अपडेट असणार आहे त्यामध्ये तुमचे कोणते पद असणार आहेत, ज्यामध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास ड म्हणजे गट ड पर्यंतची तुम्हाला इथे पदभरती बघायला मिळणार आहे। तर रिक्त जागा किती आहेत, कोण एलिजिबल असणार आहे त्याबद्दल इथे सुद्धा आपण इथे बघणार आहोत। तर कृषी विद्यापीठा अंतर्गत हे जे 4 विद्यापीठ आहेत आपले त्या अंतर्गत मंजूर पदे करण्यात आलेली आहेत आणि आता भरलेली पदे किती आहेत, म्हणजे या जागांमध्ये तुम्ही हे तुमच्यासाठी ही वॅकन्सीज नाही आहेत, रिक्त किती आहेत, आपल्यासाठी रिक्त पदे किती आहेत ते महत्त्वाचं आहे। आता यांनी मंजूर केलेले आहे 4533 जे महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंतर्गत होतं, पण त्या अंतर्गत आता भरलेली पदे एवढी आहेत, त्यामुळे रिक्त पदांबद्दल 2498। आता रिक्त पदे एवढी आहेत तर त्यामध्ये किती मंजूर होणार आहेत ते सुद्धा आपल्याला इथे पुढे बघायला मिळणार आहे। तर मग ॲटलिस्ट जी विद्यापीठा अंतर्गत आहे मग तुम्ही एक 1200 ते 1300 पर्यंतची तुम्ही इथे पदभरती पकडू शकता। त्यानंतर जे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे त्या अंतर्गत मंजूर पदे झालेली 2972। त्यानंतर जी भरलेली पदे आहेत ते 1082 आहेत आणि रिक्त पदांचा आराखडा घेतला तर 1890 पदे रिक्त आहेत। त्यानंतर बाळासाहेब कोकण विद्यापीठा कृषी विद्यापीठा अंतर्गत 1759 पदे आहेत आणि जी भरलेली पदे आहेत ते 1038 आहेत आणि जी रिक्त पदांचा आराखडा आहे तो 721। मग या अंतर्गत प्रकल्पग्रस्त, भूग्रस्त त्या अंतर्गतची पदभरती म्हणजे जनरलची पदभरती अशाद्वारे तुम्हाला या जागा बघायला मिळणार आहेत। त्यानंतरचा जो पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा जो अकोलाचं विद्यापीठ आहे त्या अंतर्गत 3447 ही मंजूर पदे करण्यात आलेली आणि रिक्त पदे होती 2173। तर यामध्ये जे आता जी भरलेली पदे आहेत ती 2173 आहेत। तर रिक्त पदे किती आहेत तर 1274 म्हणजे एक अप्रॉक्स तुम्ही 1200 म्हणजे 1100 पर्यंतची तुम्ही ॲटलिस्ट ही जाहिरात पकडू शकता की एवढ्या रिक्त पदांमध्ये आता किती पदं भरती, म्हणजे जर 100% आता जर पकडले आपण रिक्त तर त्यामधील 50% किंवा 60 ते 70% पर्यंतचं आपण पकडूया की ही मंजूर होऊन जे आकृतीबंधामध्ये तुम्हाला जाहिरात बघायला मिळणार आहे। तर अशाच तुम्हाला माहिती जाणून घ्यायचं असेल आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। थँक्यू।